फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले फुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्या. हो, आता त्या कुटण्यात पडू नये. ते नाही म्हणल्यावर ती मी काय खोटं बोलतो? मला काय मागचे का बसा रे, मागचे का बसा, मला काय करायचं खोटं बोलून? मला त्यांच्या राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठीशी देणं घेणं नाही. मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं, माझं काहीही म्हणणं नाही. मला राजकारण करायचं नाही, तुमच्या ढवळाढवळ करायचं नाही. पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर्य वैभव आम्ही घातलं तर तो घेऊन बघा. आता कसं आहे, दिशा सांगितली ना आंदोलनाची. आयला ते जरा संभ्रमच आहे. मराठीच्या पोट्टे म्हणते मुंबई, ऐकतच नाही तर. पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे, भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं? मी आंतरवालीत बसून येत, मुंबईत बसून एका वाड्यात बसून, तुम्हाला काय आरक्षणाशी देणं घेणं? पण ते काय होऊ शकतो? शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती. हा, 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्क आहे. आमचे सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बाग जर उचलली आणि ट्रकवर टेम्पो ठेवून मुंबईकडे निघाली, मला सूत्र फिरली, सूत्र मुंबईकडे निघालेत वाटत. असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आणि आम्ही आणि बरं आम्ही मुंबईला कम नाही जायचं, मुंबईला कम नाही जायचं. आम्ही मुंबई आमची नाही, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही, तर वर्ष आमची नाही, वर्ष आपली सगळ्याची. त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले, महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, वर्ष आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅबवर बसून उपोषण करू शकतो, काय अडचण त्यांना? त्यांची टाकी असेल पाण्याची वर, मी बंद नाही करणार नळाचं पाणी. कमी पडत टाकीत पाणी भरू लागून देऊन ते पण डॉक्टर आहेत ना, डॉक्टर आहेत का काय तर घेतले, काळी टूप घातली गेली अशी तपासी देत मला काय झालं, ताप कधी झाला का, वागडा का काय का, काय अडचण? त्यांनी का सेवा करू नये गरीब मराठीची? त्यांना संधी आली ना, आली की नाही संधी गरीब मराठ्याची सेवा करायची? वय खोट आहे का? काय अडचण आहे? मुंबई आमची, बघू द्या, बरेच बैल बघायचं राहते शेअर मार्केटचे, इमान जरा बघू द्या ना, कोण कोण काय खातंय, कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री, बघून द्या ना कशा आहेत त्यांच्या फल्या काय. पोरं बघितलं पाहिजे, उलट त्यांनी मोकळे केले पाहिजे बंगले. पोरं झोपाचे दिवस फक्त इथले उशाने होणार, काय हरकत काय? उश्या गाद्या त्यांच्याकडे वेगळे वेगळे वर बल्ब लावले असतात भाऊ, ही चित्र अच्छा ते खाली वाकत झोंबत त्याला काय म्हणते. फक्त येऊ नका म्हणा, तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाहीत पोरं. बघूया ना काय अडचण काय, गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण? काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा घेऊन होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही, तुंपाची तर अजिबातच गार नाही, पक्क सूत्र आहे. सूत्र काही दिल्ली सूत्र करू शकतो आणि चारही बाजू सूत्र घुसायची येळ या बारी. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही, सुरतच्या कधीच फोन केलेला नाही, मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ते नाही, हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे, आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही, ते सुद्धा वडगीने याचा अंदाज आहे. काय होऊ शकतं त्याला? काय अन्याय अन्याय असतो. आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना, तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही, तो जातीलाच बाप मानतो, त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलाद मारायचं. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले फुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्या. हो, आता त्या कुटण्यात पडू नये. किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं, ही आमची भावना आहे. पण मला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली भेवा गेली. हवा मराठी इतक्या लवकर काढते, यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा.
आता मला दवाखान्यात जायचं एवढंच सांगतो त्यांचं